नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी समस्या या असतातच. मग शिक्षणासंबंधित असतील, नोकरी संबंधित असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये सतत होणारे वादविवाद, कलह किंवा कुंडली दोष, ग्रह दोष किंवा इतर काही कारणानं आपण नेहमी त्रस्त असतो. आणि त्यामध्येच आपली मुलं जर विवाहयोग्य झाली असतील तर मग काळजीही वेगळीच. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते. आणि त्यानुसारच आईवडील आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहत असतात. परंतु मुलांसाठी स्थळ पाहत असताना अशा अनेक अडचणी निर्माण होतात, ज्यामुळं मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो आणि मुलांचं वय वाढत राहतं आणि पुढे जाऊन मग मुलांच्या विवाहामध्ये खूपच अडचणी निर्माण होऊ लागतात. त्यातच कुंडली दोष असतील किंवा इतर काही कारणाने मुलांच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि म्हणूनच आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं आणि मुलांचा सुखाचा संसार व्हावा, लक्ष्मी नारायणासारखा आपल्या मुलांचाही जोडा जमावा, यासाठीच आपल्याला काही साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. आणि हे उपाय करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला आपल्या मुलांना लाभतात आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होतात. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी उंबराच्या झाडाखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. आता उंबराच्या झाडाखाली वस्तू ठेवायची आहे म्हणजे वार तर तुम्हाला समजलाच असेल. हा वार आहे गुरुवार. गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता कोणती वस्तू ठेवायची आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे, कोणती सेवा करायची आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ, तुळस, शमी, बेलपत्राचं झाड तसेच आवळ्याचं झाड यासोबतच औदुंबर वृक्ष, ज्यालाच आपण उंबराचं झाड असं देखील म्हणतो, तर ही वृक्ष ह्या वनस्पती अत्यंत पवित्र मानल्या जातात. त्याचबरोबर या वनस्पतींना, या वृक्षांना देवत्व प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळं या वृक्षांखाली जर काही आपण उपाय सेवा जर केल्या तर त्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणूनच आपल्याला उंबराच्या झाडाखाली एक साधा सोपा उपाय करायचा आहे. या उंबराच्या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. तसेच कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही जर उपाय केले तर आपल्याला फायदेशीर ठरतात. तर या उंबराच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, श्री दत्त गुरु वास करतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे. तर गुरुवारी सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. जर अत्तर असेल तर अत्तर टाकायचं आहे. यामुळं तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे तर तो बलवान होण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते आणि त्यांचं मन एकाग्र होतं आणि शांत होतं. म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. त्यानंतर घराची साफसफाई करायची आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीला जल अर्पण करत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तसेच तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीला जे पाणी तुम्ही अर्पण करणार आहात तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. आता जो उपाय करणार आहोत आपण तर तो दिवसभरात तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल, परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सर्वप्रथम तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याखाली आसन ठेवायचं आहे, एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर गाईच्या तुपाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये देखील चिमूटभर हळद, पिवळी मोहरी आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला या उपायासाठी ज्या आपल्याला उंबराच्या झाडाखाली जाऊन उपाय करायचा आहे तर त्यासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. तर मुठभर पिवळ्या केलेल्या अक्षदा आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. त्याचबरोबर एक हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड घेत असताना ते लेकरूवाळं हळकुंड असावं. त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक दिवा घ्यायचा आहे. तो दिवा घेत असताना तुम्ही गव्हाच्या पिठाच्या कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे.
आता तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवा घ्यायचा आहे. तो घेत असताना तो नवीनच असावा किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा घ्यायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये जर तुम्ही चौमुखी म्हणजेच कणकेचा दिवा जर घेत असाल तर तो चौमुखी दिवा आपल्याला करून घ्यायचा आहे. चौमुखी म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला 4 वाती लावता येतील. शक्य असेल तर कालाव्याची वात घ्यायची आहे. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला लाल कलरचा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. आपल्याला उंबराच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यामुळे जे पाणी घेणारा असो तर ते थोडं जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. भगवान श्री हरिविष्णू हे या उंबराच्या झाडामध्ये वास्तव्य करत असतात आणि भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला म्हणजेच हा उपाय जर मुलं मुली करत असतील तर मुलामुलींनी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. मी अगोदर सांगायला विसरले, हा उपाय करत असताना मुलामुलींनी केला किंवा आईवडिलांनी केला किंवा भाऊ बहिणीनं केला तरी देखील चालेल. कुणीही हा उपाय केला तरी देखील चालेल. आई वडील किंवा भाऊ बहीण हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घेऊनच हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करायला जाण्यापूर्वीच आपण जी 2 विड्याची पानं घेतलेली आहे तर त्या विड्याच्या पानावरती तुम्ही हळदीनं किंवा चंदनानं तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला यावरती लिहायची आहे. आता लिहित असताना कशी लिहायची आहे तर जर मुलांना प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यात अडचण येत असेल तर प्रेमविवाह एवढंच लिहायचं आहे. कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर कुंडली दोष इतकंच लिहायचं आहे. किंवा इतर कोणतेही कारण असेल म्हणजे मनासारखं स्थळ येत नसेल किंवा इतर कोणतीही तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित अडचण असेल तर ती तुम्हाला एका शब्दामध्ये या दोन्ही विड्यांच्या पानावरती लिहायची आहे. 2 समस्या असतील तर तुम्ही 2 लिहू शकता, 3 असतील तर 3 लिहू शकता. फक्त एका शब्दात लिहायचे आहे. कुठेही आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचं नाही. त्याचबरोबर उपाय करत असताना आपण स्वतः मनाने तो उपाय करायचा आहे. आजूबाजूच्या 4 लोकांना विचारून की मी हा उपाय करू का नको किंवा मला फरक पडेल का नाही किंवा मनामध्ये कोणतीही शंका जर आणून तुम्ही जर हा उपाय करत असाल तर तुम्हाला याचं फळ मिळणार नाही. तुम्ही उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आणि हा उपाय केल्यानं माझ्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर होणारच आहेत असं आपल्या मनामध्ये एक ठरवूनच तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला उंबराचं ज्या ठिकाणी झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. सर्वप्रथम तर उंबराच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. मी अगोदर सांगितलं की तुम्हाला पाणी हे थोड्या जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेलं जे पाणी आहे तर 11 प्रदक्षिणा घालत तुम्हाला हे पाणी त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यातील थोडंसं पाणी वाचवून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. हे पाणी घरी आणून संपूर्ण घरामध्ये आपल्या हे पाणी शिंपडायचं आहे कारण हे पाणी अत्यंत पवित्र असतं. त्यानंतर आपण जो दिवा बनवून आणलेला आहे तर तो दिवा तुम्हाला या उंबराच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. आता प्रज्वलित करत असताना आपण ज्या मुठभर अक्षदा घेतलेल्या होत्या पिवळ्या रंगाच्या तर त्यातील थोड्याशा अक्षदा या उंबराच्या झाडाच्या मुळाशी ठेवायच्या आहेत आणि त्यावरती जो मोहरीच्या तेलाचा दिवा आणलेला आहे किंवा तुम्ही जर गाईच्या तुपाचा जर केला असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे. 2 त्या लवंग आपण ज्या घेतलेल्या आहेत तर त्या 2 लवंगा आणि जे आपण अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अखंड अक्षदा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर त्या उंबराच्या झाडाखाली बसून तुम्हाला जे आपण विड्याचं पान आणलेलं आहे तर ते विड्याचं पान उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि जे आपण हळकुंड घेतलेलं आहे लेकुरवाळ हळकुंड ते या विड्याच्या पानासोबतच आपल्याला ठेवायचं आहे आणि याला आपल्या जो लाल रंगाचा मी धागा सांगितला होता तर त्या धाग्याने तुम्हाला बांधायचं आहे आणि त्यानंतर उजव्या हातामध्ये ठेवून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला या वस्तूंवर म्हणजे आपण ज्या पानाचा विडा हातामध्ये घेतलेला आहे तर त्यावरती तुमच्या मुलांच्या विवाहात जी काही समस्या आहे अडचण आहे कोणत्या कारणानं तुमच्या मुलांचा विवाह ठरत नाही किंवा कोणतीही समस्या असेल तर तुम्हाला या ठिकाणी या वस्तूंवर सांगायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाच्या फांदीला जर शक्य असेल तर हे ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत. आता तुम्हाला बांधताना जर या वस्तू खाली पडत असतील म्हणजेच या विड्याच्या पानातून तर तुम्ही एखाद्या पिवळ्या रंगाचा रुमाल घेऊ शकता आणि त्या रुमालामध्ये या वस्तू ठेवून तुम्ही हा रुमाल या उंबराच्या झाडाच्या फांदीला बांधू शकता. आता त्या ठिकाणी जर बांधणं शक्य होत नसेल तर ज्या ठिकाणी तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथं थोडीशी माती उकरून त्या ठिकाणी तुम्हाला ही जे विड्याचं पान आहे तर ते ठेवायचं आहे. ज्या
त्यावरती आपल्या मुलांच्या विवाहासंबंधित आपण ज्या काही अडचणी सांगितलेल्या आहेत तर त्यानंतर त्याच ठिकाणची तुम्हाला थोडीशी माती घ्यायची आहे, म्हणजेच या उंबराच्या झाडाखालची थोडीशी माती घ्यायची आहे. उंबराच्या झाडाची जी फांदी आहे तर त्याची एक तुम्हाला छोटीशी काटकी काढून घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. जर शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला गोमातेची सेवा देखील करायची आहे, म्हणजेच गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर एक चपाती, त्यावरती थोडीशी चण्याची डाळ तसेच हिरवे मूग अशा वस्तू ठेवून या गोमातेची सेवा करायची आहे. कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तर त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे. त्याचबरोबर गुरुवारी मुलामुलींना शक्य झालं तर त्यांनी उपवास करायचा आहे. मुलामुलींना शक्य झालं नाही तर आई वडिलांनी हा उपवास करायचा आहे. आता आपण उंबराच्या झाडाखालची जी माती आणलेली आहे तर ती माती ज्या ठिकाणी तुमची तुळशीची कुंडी आहे, म्हणजे तुळशी वृंदावन आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. त्याचबरोबर आपण जी काटकी घेतलेली आहे फांदी उंबराच्या झाडाची थोडीशी, तर ती एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याने तुमच्या मुलाच्या हातामध्ये किंवा तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये बांधायचे आहे. आणि दर गुरुवारी तुम्हाला ही काही फांदी घेऊन यायचं नाही. जर तुम्ही पुढच्या गुरुवारी आणत असाल तर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, उंबरटा आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्ही एक फांदी आणून बांधू शकता थोडीशी. कारण की यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येणार नाही, कोणतेही विघ्न संकट येणार नाही आणि श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्या कुटुंबावर राहील. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता, देवघरात ठेवू शकता. आणि दर गुरुवारी तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर दरवेळेला तुम्हाला ही काटकी आणायची गरज नाही, फांदी आणायची गरज नाही, परंतु तुम्हाला ही माती घरी घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या ज्या ठिकाणी तुळशी आहे तर त्या तुळशीमध्येही ठेवायची आहे. आणि दररोज सकाळी तुम्हाला तुळशीची पूजा करताना या मातीची देखील पूजा करायची आहे, तिला देखील धूपदीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना देखील या मातीची पूजा करायची आहे. तुम्हाला दररोज उंबराच्या झाडाखाली जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही, म्हणूनच या उंबराच्या झाडाखालची जी माती आहे, ज्याप्रमाणे उंबराचं झाडाला देवत्व प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे या मातीला देखील देवत्व प्राप्त झालेलं असतं आणि म्हणूनच या मातीची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि या उंबराच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दर गुरुवारी 5 गुरुवार करू शकता, 7 गुरुवार किंवा 11 गुरुवार, शक्य होईल तितके गुरुवार करायचे आहे. आणि एवढे गुरुवार तर तुम्हाला हा उपाय करावाच लागणार नाही, कारण त्यापूर्वीच तुमच्या मुलांचा विवाह ठरला असेल आणि ज्या वेळेला मुलांचा विवाह ठरेल किंवा विवाह होईल त्यानंतर जोडीनं जाऊन या उंबराच्या झाडाची तुमच्या मुलांना पूजा करायची आहे. तर उंबराच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करताना मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही कणकेचा, मातीचा किंवा धातूचा प्रज्वलित करू शकता, परंतु दर गुरुवारी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. त्याचबरोबर उंबराच्या झाडाला जे पाणी अर्पण करणार आहात तर ते 11 प्रदक्षिणा घालून करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री दत्त गुरूंचा नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आता या सर्व सेवा करत असताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला देखील विसरायचं नाही, कारण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं तर आपल्यावरील, आपल्या कुटुंबावरील सर्व संकट अडचणी देखील दूर होतात. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये उंबराच्या झाडाखाली आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.